100 बातम्यांना म्हणजे वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना आपण सुरुवात करतोय। धनंजय देशमुखांनी अखेर 2 तासांनंतर पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे घेतलं। जरांगे आणि बीड पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलनातून माघार घेतली। आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, आम्ही न्यायाची भीक मागतोय। माझ्या भावाला मारलं त्या सगळ्या आरोपींना फाशी द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। 2 तासांनी धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले। खाली उतरताच मनोज जरांगेंना मिठी मारली। यावेळी धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झाले। मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट का? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा संशय बीडमधील आंदोलक महिलांनी विचारला। दरम्यान संतप्त महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करत बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या अंगावर बांगड्या फेकल्या। धनंजय देशमुखांच्या समर्थनार्थ मराठा तरुण आक्रमक झाले। धाराशिवमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं। धनंजय देशमुखांच्या मागण्या मान्य करत कराडवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली। आम्ही शांततेत न्याय मागतोय पण न्याय मिळत नाहीये असा आरोप संतोष देशमुखांची मुलगी वैभवी हिनं केला। पोलीस तपासाबाबत आम्हाला माहिती मिळावी, पोलीस प्रशासन काय करताय असा सवाल वैभवीनं केला। आम्हाला दिलेली आश्वासनं सकाळी 10 पर्यंत पूर्ण करा। सकारात्मक भूमिका आलीच तर आंदोलन स्थगित करणार, नाहीतर संपूर्ण गाव उद्या आत्मदहन करणार असा इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी सरकारला दिलाय। आत्महत्या करू नका, आत्महत्या करणं सोपा विषय नाही असं आवाहन मनोज जरांगेंनी गावकऱ्यांना केलं। खंडणीतल्या आरोपीवर मकोका लावा, हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केली। धनंजय मुंडेंनी खंडणीखोर तयार केले तसा आरोप मनोज जरांगेंनी केला। खंडणीखोर राज्यातलं सरकार चालवतंय का असा सवाल करत एकही आरोपी सुटला तर एका खटक्यात राज्य बंद करून टाकू असा इशारा जरांगेंनी दिला। गाव आणि कुटुंब भीतीच्या छायेत आहेत, तपासावेळी विश्वासात घेतलं नाही, मला कोणत्याच चौकशीला बोलावलं नाही असा आरोप धनंजय देशमुखांनी केला। आरोपींना शिक्षा होईलच पण तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायला हवा। प्रकरणात कोणीही दोषी आढळलं तरी कारवाई होणारच असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं। बीड हत्या प्रकरणावर गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं आहे। काही गोष्टी समोर आल्याशिवाय कारवाई करता येणार नाही असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। दरम्यान ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होईल असं महाजन म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात वाल्मिक कराडचं नाव असल्याची सूत्रांची माहिती आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नीनं कराड यांना फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख जबाबात दिला होता। त्यामुळे पुरवणी जबाबात नाव असल्यानं कराड 302 चा आरोपी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। खंडणी प्रकरणात गेल्या 13 दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे। बीडमधील हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड आहे, त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न सरकारनं करू नये, मात्र सरकार कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय। तर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याचं स्पष्ट आहे। असं असतानाही त्याच्यावर मकोका का लावला जात नाही असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रवीण घाडगे यांनी स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलंय। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना त्वरित न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईच्या रंगशारदा सभागृहात शिवसेनेची महत्त्वाची बैठक संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। 15 ते 16 तारखेपर्यंत पालकमंत्रीपदाचा विषय सुटलेला असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठका झाल्यात। पालकमंत्री पदाचं काम अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे।
पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलेली नसतानाही गुलाबराव पाटलांनी स्वतःचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केलाय। कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवून देणार असा थेट इशारा गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिला। सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला घरचाहेर देण्यात आलाय। देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडच आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली असेल तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलाय। या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरत आहेत का? असं असेल तर देशासाठी हे काही बरं नाही, असं थेट भाष्य सामनातून करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे आणि यावर टाळ्या वाजवणारे गुलाम आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी अमित शहांवर केली। महाराष्ट्राच्या नेत्यांवर सडक्या शब्दात बोलणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं राऊत म्हणाले। संजय राऊत दिवसभर वटवट करत असतात, ते पराभवाच्या मानसिकतेत आहेत अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। रोज सामनातून टीका करण्यापेक्षा पक्ष वाढावा असा टोला बावनकुळेंनी लगावला। काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याच्या हालचालींना वेग आलाय। वरिष्ठांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला काही सांगू इच्छितो। त्याच्यामध्ये सर्व घटनाक्रम मी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणार आहे आणि याच्यात कसे कसे पोलीस यंत्रणेचं काय काय चाललेलं आहे, जेवढी मला माहिती मिळाली किंवा पोलीस यंत्रणा काय करते त्याच्या अनुषंगानुसार। पहिली घटना महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला किंवा सर्वांना असं वाटतंय की 9 डिसेंबर रोजी घडली, पण याची सुरुवात कुठं झाली असेल तर 28 मे 2024 रोजी झाली। 28 मे 2024 रोजी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला। म्हणजे 28 ला खंडणी मागितली आणि 29 ला गुन्हा दाखल झाला केजला। रमेश घुले व अनवळखी एक हा झालेला गुन्हा, हा झालेला FIR। रमेश घुले व अनवळखी एक असा अवाडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय 42 याने कंप्लेंट दिली। 28/5 ला कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश घुलेला अटक झाली, जामीन झाली, पण अनवळखी कोण आहे हे आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये। याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही, वाच्यता करायची नाही, म्हणजे अनवळखी तो तिथंच थांबला गेला। पण ही ज्या दिवशी घटना घडली 28 तारखेला आणि 29 ला फिर्याद घेतली, म्हणून हा रमेश घुले नावाचा व्यक्ती याच्यानंतर पुन्हा कुठेही पिक्चर मध्ये आला नाही किंवा कुठेही यांनी परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठला गुन्हा दाखल झाला नाही किंवा हा दिसला नाही। हा पहिला मुद्दा। म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्या याच्यावर, म्हणून तो विषय संपला। पण त्याच्यानंतर 6 डिसेंबर रोजी अवाडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली, मारामारी झाली, भांडणं झाले अशी प्रथमदर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं। पण याची सुद्धा सुरुवात कुठं झाली तर याची सुरुवात 29/11/2024 रोजी झाली। 29/11/24 रोजी खंडणी मागितली, 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा FIR कधी झाला 11/12 ला। म्हणजे खंडणी कधी मागितली 29/11 ला। 29/11 ला जर खंडणी मागितली तर 29/11 FIR पुढे झाला। पण त्याच्या मीनवाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर खंडणीची पूर्तता झाली नाही, खंडणी मिळाली नाही, पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही। याच्यासाठी त्यांनी 6 डिसेंबरला त्या अवाडा कंपनीच्या तिथं जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे, भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व 7 लोकांनी केलं। ह्याच्यावर ज्या तिथं वॉचमॅन ठेवलेले आहेत, ज्या कंपनीलाही कॉन्टॅक्ट दिलेला आहे, वॉचमॅनचं जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे तर या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय, हे कंपनीला जे कॉन्टॅक्ट दिलंय ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिलंय तर ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट कुणाच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय।
मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे. केज तालुक्यात सुद्धा कंपन्या आहेत जिथं केजला